खरं सांगायचं तर सकाळच्या वेळी प्रत्येक घरात एकच प्रश्न असतो. आज नाश्त्याला काय बनवायचं? रोज पोहे, उपमा, शिरा खाऊन सगळ्यांना थोडासा कंटाळा येतो. अशा वेळी कमी वेळात, कमी साहित्यामध्ये आणि सगळ्यांनाच आवडेल असा नाश्ता मिळाला तर खरंच खूप सोयीचं होतं. आणि हो, आजची ही रेसिपी अगदी तशीच आहे. यासाठी कुठलीही आधीची तयारी करावी लागत नाही, डाळ तांदूळ भिजवण्याची गरज नाही आणि महत्त्वाचं म्हणजे हा नाश्ता इतका पटकन तयार होतो की सकाळच्या घाई गडबडीत सुद्धा अगदी आरामात बनवता येतो. फक्त 1 कप रव्यापासून. मला तर अशा झटपट रेसिपीज खूप आवडतात, कारण कमी मेहनतीत आणि कमी वेळात जेव्हा इतका छान नाश्ता तयार होतो ना, तेव्हा मन सुद्धा खुश होतो. विशेष म्हणजे घरात अचानक पाहुणे आले तरी हा नाश्ता पटकन बनवून देता येतो. चला तर मग वेळ न घालवता या अतिशय सोप्या, झटपट आणि स्वादिष्ट नाश्त्याची रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी रसिका. रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर सर्वप्रथम इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मापासाठी 1 कप घ्यायचा आहे. इथे मी 1 कप घेतला आहे आणि त्या कपाने 1 कप रवा मोजून घेतला आहे. तुमच्याकडे जाड किंवा बारीक जो कोणता रवा असेल तो तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये आपण ज्या कपाने रवा मोजून घेतला आहे त्याच कपाने अर्धा कप दही मोजून घ्यायचं आहे. हे दही पण या भांड्यामध्ये घालायचं आहे. नंतर याच कपाने अर्धा कप पाणी मोजून घ्यायचं आहे. दह्यामुळे नाश्त्याला छान मऊपणा येतो आणि चवही खूप छान लागते. त्यानंतर हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये अगदी छान वाटून घ्यायचं आहे. तर इथे आपलं रवा आणि दह्याचं मिश्रण छान स्मूथ आणि बारीक वाटून तयार झालं आहे. आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. तर हे आपलं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालं आहे. यामध्ये आता वेगळं पाणी घालायची अजिबात गरज नाही. मी तुम्हाला जे प्रमाण सांगितलं आहे ते अगदी योग्य आणि मोजून आहे. दही, पाणी आणि रव्याचं प्रमाण जर योग्य असेल तर नाश्ता खूप छान मऊ, स्पॉन्जी आणि टेस्टी तयार होतो. त्यामुळे सुरुवातीला वाटेल तसं पाणी जास्त किंवा कमी करू नका. आता हे मिश्रण साधारण 1 मिनिटभर छान फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर या मिश्रणामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. जर आपण पोहे खाण्याच्या चम्मचनी तेल मोजलं तर साधारण 4 चमचा तेल आहे. नंतर अर्धा छोटा चम्मच मीठ घातला आहे आणि अर्धा चमचा जिरा घातला आहे. अनेकदा छोटासा प्रमाणाचा फरक झाला तरी नाश्त्याचा टेक्स्चर बदलतो, म्हणून मी जसं प्रमाण घेतलं आहे तसंच एकदा करून बघा, तुम्हालाही अगदी परफेक्ट रिझल्ट मिळेल. तेलामुळे नाश्ता छान सॉफ्ट राहतो आणि भाजतानाही खूप सुंदर रंग येतो. त्यामुळे तेलाचं प्रमाणही अगदी योग्य असणं महत्त्वाचं आहे. आता पुन्हा एकदा हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये तुमच्या पसंतीनुसार वेगवेगळ्या भाज्या घालू शकता. मात्र मी आज हा नाश्ता साधा प्लेन बनवणार आहे, कारण यासोबत खाण्यासाठी मी एक खास चटणी देखील तयार करणार आहे. आता यावर झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं रेस्टसाठी ठेवूया, म्हणजे रवा छान फुलेल आणि आपला नाश्ता छान तयार होईल. आता ज्या कोणत्या भांड्यामध्ये तुम्हाला हा नाश्ता बनवायचा आहे त्या भांड्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. एक खोल ताट घेतली आहे. आता या ताटाच्या सर्व बाजूंना हलक्या हाताने थोडे तेल लावून घ्यायचे आहे, जेणेकरून नाश्ता ताटाला चिटकणार नाही. सुरुवातीपासून साधारण आता 5 मिनिटं झाली आहेत. आता झाकण काढूया आणि यामध्ये इनो घालूया. 1 पॅकेट इनो संपूर्ण या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि इनोवरती 1 चमचा पाणी घालायचं आहे. यामुळे इनो छान ॲक्टिव्ह होतो आणि नाश्ता मस्त फुलून येतो. आता लगेच हे मिश्रण हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इनो घातल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही. त्यामुळे वेळ न घालवता लगेच हे मिश्रण आपण आधी तेल लावून तयार ठेवलेल्या ताटामध्ये काढून घेऊया. आता ताट 2 वेळा हलकसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे मिश्रण सगळीकडे एकसारखं पसरतं आणि आतमध्ये हवा राहत नाही. जेव्हा ताटाला तेल लावत होतो तेव्हाच बाजूला कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं. पाणी चांगलं गरम झाल्यानंतरच त्यामध्ये हे ताट ठेवायचं आहे. कोणताही पदार्थ वाफवायचा असेल तर आधी पाणी गरम करून घ्यावे आणि त्यानंतरच वाफवण्यासाठी पदार्थ ठेवावा. त्यामुळे पदार्थ छान आणि समान रीतीने शिजतो. पदार्थ शिजतोय तोपर्यंत आपण छान झटपट चटणी बनवून घेऊया. या नाश्त्यामध्ये आपण कोणत्याही भाज्या किंवा इतर पदार्थ घातले नाहीत, त्यामुळे यासोबत चटणी खूप छान लागते. चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 2 टेबलस्पून भाजकी डाळ, त्यानंतर 1 चमचा साखर, अर्धा छोटा चमचा मीठ, मुठभर कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे ओले खोबरे घालायचे आहे. आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालायचं आणि सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत बारीक वाटून घ्यायचं. अशा प्रकारे चविष्ट, झटपट, ताजी हिरवी चटणी तयार आहे. ही चटणी या नाश्त्यासोबत अतिशय छान लागते आणि नाश्त्याची चव आणखीनच वाढवते. नाश्ता व्यवस्थित शिजला आहे की नाही हे एकदा तपासून घेऊया.
माझे 15 मिनिटे पूर्ण झाले आहेत. लक्षात ठेवा, 15 मिनिटं पूर्ण होण्यापूर्वी हा नाश्ता अजिबात उघडून पाहू नका, कारण वाफ बाहेर गेली तर पदार्थ नीट फुलत नाही आणि खाली बसण्याची शक्यता असते. 15 मिनिटानंतर काडी किंवा सुरी घालून तपासून पहा. जर काडी स्वच्छ बाहेर आली तर नाश्ता पूर्णपणे शिजलेला आहे. आता तो बाहेर काढून पूर्णपणे थंड होऊ द्यायचा. गरम असताना कट केल्यास तुकडे व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे किमान 5 ते 10 मिनिटं थंड होऊ द्यावे आणि त्यानंतरच कापावे. आता तुमच्या आवडीप्रमाणे याचे तुकडे करून घ्या. मी याला ट्रायंगल आकारात कापून घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार देऊ शकता. तर हे पहा, अगदी छान जाळीदार तयार झाला आहे आणि एकदम स्पॉन्जी ब्रेडसारखं फुलून आला आहे. कुठेही बसलेला नाही. हा नाश्ता आतून इतका मऊ, स्पॉन्जी आणि हलका तयार होतो की लहान मुलांना खायलाही खूप सोपा जातो. दह्यामुळे याला छान सौम्य चव येते आणि रव्यामुळे पोटभरही होते. आता याला आणखी चटपटीत आणि स्वादिष्ट बनवण्यासाठी हलकेसे तव्यावर भाजून घेऊया. त्यामुळे याला छान कुरकुरीतपणा येईल आणि चवही अधिक खुलून येईल. तर तव्यावर 2 ते 3 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. संपूर्ण तव्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, म्हणजे नाश्ता खाली लागणार नाही. नंतर यामध्ये अर्धा छोटा चम्मच मॅगी मसाला घालायचा आहे. मॅगी मसाला नसेल तर सांबार मसाला घालू शकता आणि ते पण नसेल तर लाल तिखट वापरू शकता. आता ही आपण बनवून घेतलेले रवा त्रिकोणी दोन्ही बाजूनी मंद आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. भाजल्यामुळे याची चव आणखीन छान लागते. एका बाजूने छान भाजून झाल्यानंतर ते हलक्या हाताने पलटून घ्यायचे. या पदार्थाला आणखी छान चटपटीत आणि स्वादिष्ट चव येते. आता दुसऱ्या बाजूनेही छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. याच पद्धतीने इथे मी सगळे ट्रायंगल भाजून घेतले आहेत. शेवटी यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवूया. यामुळे नाश्त्याला एकदम फ्रेश आणि आकर्षक लूक येतो. चवीला तर हा नाश्ता अप्रतिमच लागतोच, पण अशी हिरवीगार कोथिंबीर घातल्यावर दिसायलाही खूप सुंदर आणि खमंग वाटतो. तर पहा, फक्त 1 कप रव्यापासून असा झटपट, खमंग आणि खूपच टेस्टी नाश्ता तयार झाला आहे. तुम्ही हा नाश्ता एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा हाच नाश्ता बनवाल. शाळेच्या डब्यासाठीही हा नाश्ता खूप छान ठरतो. सोबत सॉस किंवा चटणी दिल्यास मुलांना तो अधिक आवडेल. या रेसिपीसाठी फारशी तयारी करावी लागत नाही, जास्त भांडी लागत नाही आणि कमी वेळेत स्वादिष्ट नाश्ता तयार होतो. सकाळी वेळ कमी असेल किंवा नाश्त्याला काय बनवावे असा प्रश्न पडला असेल तर हा पदार्थ नक्की करून पहा. एकदा खाल्ल्यावर घरातील सर्वांना तो नक्कीच आवडेल. मी सांगते म्हणून तुम्ही हा नाश्ता एकदा नक्कीच करून बघा आणि कसा झाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.